गाझियाबाद येथील नरसिंह आनंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जमावानं शुक्रवारी रात्री नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्यानं 9 पोलीस जखमी झाले। पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या 27 आरोपींची ओळख पटली आहे, तर परिसरात जमावबंदी लागू असून अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाय अलर्ट आहे। नागपुरी गेट पोलिसांनी 1200 जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यापैकी 27 जणांची ओळख पटवली आहे। परिसरात प्रचंड तणाव असल्यानं सीपी रेड्डी यांनी नागपुरी गेट भागात जमावबंदी लागू केली आहे, तर अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलर्ट जारी केला आहे। त्याचप्रमाणे पोलिसांच्या विविध पथकांनी युद्धपातळीवर हल्लेखोरांची शोध मोहीम सुरू केली आहे। ही धरपकड मोहीम महिनाभर तरी पोलिसांकडून चालवली जाणार आहे। दगडफेकीत सहभागी असलेल्यांचा पोलीस सीसीटीव्ही फुटेज गोपनीय सूत्रांद्वारे शोध घेत आहे। या घटनेमुळे नागपुरी गेट परिसरात 48 तासांसाठी जमावबंदी आदेश पोलीस आयुक्तांनी लागू केला आहे। मात्र ही जमावबंदी 8 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असल्याची माहिती आहे। आता पाहतो 12 लोकांना आम्ही या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेला आहे। त्यांना रायटचे म्हणजे दंगा करण्याचे कलम आणि त्याचबरोबर हमला करण्याचे कलम या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे। जे व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाले किंवा ज्यांचे FIR मध्ये नावं आहेत त्यांच्याबाबत याच्यातून शोध घेऊन त्यांचा रोल तपासून पुढील कारवाई करण्यात येत आहे। आमची पथकं याबाबत रवाना। आता पाहतो एक जुवेनाईल आरोपी आम्हाला मिळालेला आहे, त्याबाबत योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई करण्यात येत आहे आणि इतरही काही जुवेनाईल यात मोठ्या प्रमाणावर होते त्याची आम्ही खात्री करून घेत आहोत।